नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. ती डायरेक्ट अमृताला म्हणते, अगं हे काय आहे, कोणती बाहुली आणली ही सोबत. आता सगळेच घाबरलेले असतात की ही जयंती काय करते. अमृतापासून सत्य लपवलंय आणि ही अमृताला डायरेक्ट म्हणती, अगं बाहुली कुठे घेऊन फिरतीये, बाळ कुठे आहे तुझं अमृता, कुठे राहिलं का बघ, तू चालली बाहुली घेऊन. अगं अमृता जाऊन बघ की. ती म्हणते, सावळे जा बाळ घेऊन ये तिचं, बाहुलीला घेऊन फिरती ती. आणि ती गप्प बसायचं काही नाव घेत नसते की तिचं बाळ कसं दिसतंय. बाहुला तो पापण्या नाही, दात कशी पुढं, रात्री कोणी बघितलंय तर घाबरून पळायचं. अगं अमृता तुझं बाळ कुठे आहे, त्याला घे की. त्याला इतका राग येतो, अमृता डायरेक्ट जयंतीचा गळाच पकडते की जयंतीने आता खूपच केलेलं असतं की बाहुलीला घेऊन फिरते, कसं दिसतंय, तुझं बाळ कुठे. आता मात्र अमृता काही एक बोलत नाही आणि तिचा गळा पकडते. तर म्हणते, जयंती बाहुली नाहीये ती, बाळ आहे माझं. परत असं बोलायचं नाही. राजकुमार म्हणतो, अमृता सोड, अमृता सोड. अमृता काय सोडायला तयार नसते. जयंतीची अक्कल चांगलीच जागेवर आणलेली असते. मुंडकं पकडते, नीट बघ, बाळ आहे माझं, बाळ दिसतंय का तुला, बाहुला नाही येतो, बाळ आहे, बाळ अमृताचं बाळ. जयंतीचे आता असे डोळे मोठेचे मोठे राहिलेले असतात. अशी काय घाबरलेली असते ना जयंती. जरा वेळ अमृताने तिचा गळा सोडला नाही तर वर जाते की काय, अशी अवस्था झालेली असते या जयंतीची. आणि अमृताला अशा रुद्र रूपामध्ये घरच्या लोकांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं. मत कशी झाली ग, बाळाला बाहुली म्हणायची, परत बोलायचं नाही या जयंती. म्हणते, सावली आत्ताच्या आत्ता या बाईला घराच्या बाहेर काढायचा, 1 मिनिटही मी तिला सहन करणार नाहीये. सावली हिला बाहेर काढ. जयंती म्हणते, अगं अमृता ऐक ना, मी काय म्हणतीये. एवढं सगळं होऊन अगदी मरता मरता वाचली जयंती तरी सुद्धा सुधारत नसते. तुला ना लागलंय ना डोक्याला म्हणून तुझं असं होतंय अमृता, कदाचित. बरं प्लास्टिकचं बाळ आहे ते, बाहुला आहे तो, बाहुला. तुला कळत नाहीये का अमृता, अगं काय प्लास्टिकचं बाळ आहे ते. जयंती शांत बस. राजकुमार म्हणतो, जयंती शांत बस. जयंती काय ऐकायला तयार नसते. अगं ते प्लास्टिकचं बाहुलं आहे, कसं दिसतंय बघ की विचित्र. तुझं बाळ कुठे आहे अमृता, तुझं बाळ कुठे आहे, हिला घराच्या बाहेर काढा. अमृता किंचाळून सांगत असते की हिला घराच्या बाहेर काढा. अगदी लहाचट असती ही जयंती, अजिबात तिथून हटायला तयार नसते. तिला तर मग म्हणते, बास तू काय बोलती, तुला तरी कळतंय का, निघ बाहेर, बाहेर निघ. अहो तुम्हाला कळतंय का, त्या अमृताच्या डोक्यावर परिणाम झालाय, प्लास्टिकचं बाळ घेऊन फिरतीये. म्हणे माझं बाळ, माझं बाळ. अगं अमृता तुझं बाळ कुठे, तुझं बाळ. जयंती काही केल्या ऐकायला तयार नसते. सगळ्यांनी समजावलेलं असतं पण जयंती काय थांबत नसते. सारखं एकच म्हणत असते, अमृता खरं बाळ कुठे, अमृता खरं बाळ कुठे. आता मात्र तिलोत्तमाचं जी सहनशीलता असते ती संपलेली असते. तिलोत्तमा समोर जाते, जयंतीचा हात पकडते, कानाखालाशी सनकर वाजवते, गेट आउट, माझ्या घरातनं लगेच आउट व्हायचं. जयंती अक्कल जागेवर आली असेल. आता मात्र तिलोत्तमाने खरंच तिची अक्कल जागेवर आणलेली असते. कानाखाली दिल्या दिल्या जयंती शांत बसलेली असते. जयंती निर्लज्जपणाची हद्द गाठलेली असते. मार खाते, गाल चोळत थोडीशी पुढे येते आणि म्हणते, मारलंय मला, पण ठीक आहे, भैरवी माईसाठी लॉटरीच आहे ना, ही बातमी म्हणजे लॉटरी. आत्ता माईकडे जाऊन लॉटरीचं तिकीट खरेदी करायला लागणार. आत्ता जाऊन भैरवीला सांगते, बघा तुम्ही. ही जयंती मनातल्या मनात लगेच सुरू केलेलं असतं की आता भैरवीला जाऊन काय सांगायचं. जयंती म्हणते, आता सगळ्यांना बातमी लीक होणार यात काही शंकाच नाही. इकडे मात्र सारंगला फार वाईट वाटतं, म्हणजे त्याला टेन्शन, चिडचिड होत असते की हे काय, हे जयंतीला अक्कल कशी नाहीये. सावली म्हणते, जरा शांत व्हा ना तुम्ही, प्लीज शांत व्हा सारंग सर. मला कळतंय जयंती बहिणींचं चुकलंय, मला मान्य आहे, त्याबद्दल म्हणणंच नाहीये माझं काही. ना चुकीचं नव्हतं ना, अमृता बहिणीला किती दिवस अंधारात ठेवायचंय. म्हणतो, तू काय बोलतीस, तुला तरी कळतंय का सावली, या सगळ्या गोष्टींचा अमृता बहिणीवर किती परिणाम होणार आहे, किती मला काय परिणाम होणार आहे सगळं माहितीये. पण मी आधीच म्हटलं होतं, अमृता बहिणीला वेळेत सगळं काही सांगून टाकू, त्याने जास्त त्रास होणार नाही, त्रास कमी होणार. पण नाही, तुम्ही लोकांनी माझं ऐकलंच नाही. आता मात्र खूप अवघड होणार आहे आपल्या सगळ्यांसाठीच ना. उद्या कुठून ना कुठून तरी कळणारच आहे. आणि अशा रीती कळालं तर किती वाईट परिस्थिती आहे. सारंग सर, माझ्या घरातल्या लोकांनी कुणीच माझं म्हणणं ऐकलेलं नाहीये, आता प्रत्येकाला भोगायला लागणार आहे, बघाच तुम्ही. सावली आता सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की खरं काय ते अमृता वहिनीला सांगूया आपण. खूप वेळ अजूनही गेलेला नाहीये, जास्त वेळ झाला तर या सगळ्यातून वहिनींना बाहेर काढणं मुश्किल होऊन जाणार. सारंग म्हणतो, सावली तूच जरा विचार कर, वहिनींना हे कळाल्यावर किती धक्का बसणार आहे, आणि विपरीत जर परिणाम झाले तर आपण काय करणार, किंवा त्याला कोण जबाबदार असणार आहे. त्यामुळे जे चाललंय ना ते चालू दे. सावली म्हणते, प्लीज ऐका. आता सावलीचं म्हणणं असतं की खरं काय ते लगेच अमृताला सांगून टाका. आणि सारंग म्हणतो, आपण काही करायचं नाही, आई तिच्या पद्धतीने सगळं मॅनेज करेल, तू अजिबात काही करायला जाऊ नको. सावली मात्र ऐकायला तयार नसते. तिला बिचारीला अमृताची काळजी लागलेली असते. त्याचे खोटं वागतीये किंवा खोट्या बाळाला घेऊन फिरतीये, सावलीला हे अजिबात आवडत नसतं. जे सत्य परिस्थिती ती बहिणीला एकदाच सांगून टाक असं सावलीचं म्हणणं असतं. पण सारंग म्हणतो, सावली तू काहीच करणार नाहीये, अगदी शांत बसायचंय. या सगळ्याने तिला धक्का बसलाय. आपोआप ती हळूहळू शांत होणार आणि मग काय ते रिअलाइज होईल की तिला, सावली आपण सांगून धोका पत्करणार आहोत, त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे, काहीच करायला जाऊ नको. जखमेवर मलम लावावं लागतं, जखम तशीच ठेवणं चुकीचं आहे, कळतंय का तुम्हाला.
अमृता वहिनीला जाणीव करून द्यायला लागणार, ती बाहुली त्यांचं बाळ नाहीये, त्या सगळ्यातून बाहेर यायला हव्यात. म्हणतो आत्ता जयंती वहिनीने जाणीव करून दिली होती, कशी रिॲक्ट झाली बघितलं ना तू. अमृता वहिनीने त्या बाहुलीला अजून कवटाळलं, माझं बाळ माझं बाळ. जयंती वहिनीची पद्धत चुकीची होती ना. आपण समजावून प्रेमाने व्यवस्थित त्यांना समजेल उमजेल अशा भाषेत सांगायला हवंय ना. वहिनींना प्रेमाने सांगू, वहिनीच्या कलाने वहिनींना सगळं सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला कळतंय का सारंग सर. तिला फार तळतळ येत असते की अमृता वहिनी खोटं आयुष्य जगतीये आणि हे चुकीचं आहे. इतका राग आलेला असतो. इकडे आता एकटीच बेडवर बसलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर तिला राग आलाय हे स्पष्ट दिसत असतं. अगदी अमृताचा संताप होत असतो. एकटीच बिचारी बेडवर बसून रागराग व्यक्त करत असतो. पुढ्यात काय तिथे राजकुमार येतो. अगं अमृता, लगेच जोरात म्हणते ती जयंती ना. हिंमत कशी झाली तिची, माझ्या बाळाला प्लास्टिकचे बाळ म्हटली ती. त्या जयंतीला काही कळतं की नाही हो. त्या जयंतीला सांगा जाऊन, ती बाहुली नाही आमची छकुली आहे, छकुली आमची परी आहे, परी. आत्ताच्या आत्ता तिला जाऊन सांगायचा. अमृता रडायला लागलेली असते आणि राजकुमारला म्हणते लगेच जायचं आणि त्या जयंतीला सांगायचं. कुमार हिंमत करतो आणि म्हणतो अगं अमृता ही बाहुलीच आहे. अमृता म्हणते हो बरोबर आहे तुमचं, बाहुलीच आहे माझी, ती आहेच तेवढी गोड, अगदी बाहुलीसारखी दिसती. म्हणते मला असं वाटलं की माझ्या छकुलीला बाहुली बोलली की काय, म्हणून राग आला बरं मला. सारखीच आहे माझी छकुली. जयंती कुठेच चुकली नाही. बघा मीच वेडी उगाच चिडले तिच्यावर. जयंती मावशी म्हणत होते तुझी छकुली अगदी बाहुली सारखी दिसतीये असं तिला म्हणायचं होतं. कुमार म्हणतो अमृता भानावर ये. कुमार त्याच्या जवळ आलेला असतो. विसरलेस का तुम्ही, मी ओली बाळातीने असं जवळ यायचं नसतं आणि लांब व्हा बरं. मला ना राजकुमार अजिबात काही कळत नाही, सगळं समजवायला लागतं. ओली बाळातीने असं धसमुसळपणा करायचं नसतो. इकडे आता जयंती आणि भैरवीची मीटिंग असते आणि फिक्स झालेली मीटिंग लगेच सुरू झालेली असते. लगेच पैसे काढायचे माई, एका मिनिटात पैसे काढायच्या, एका मिनिटात. चला चला चला. जयंती किती हावरीपणा करतेस ग, पैसे पैसे पैसे, नुसता पैसा लागतो. अख्खं जग पळतंय त्या पैशाच्या मागे, मी का नको पळू माई, माझ्याकडे नाहीच आहे त्यामुळे मला पळायलाच लागणार. तुम्ही आधी पैसे द्या, मी तुम्हाला बातमी देते. जयंती काय झालंय ते सांग, मग पैसे मी ठरवते. नाही आधी पैसे हवेत. जयंती सुद्धा मूर्खासारखं बघत असते. पैशाशिवाय जग चालतच नाही, त्यामुळे मी सुद्धा तेच करणार. एवढी आभाळ एवढी बातमी सांगणार आहे ग, काय एवढा परिणाम होणार आहे सांग की जरा. अमृताचं बाळ गेलंय ना, ठार वेडी झालीये, प्लास्टिकची बाहुली घेऊन फिरतीये माझं बाळ म्हणून घरभर. आणि घरातल्या लोकांनी सुद्धा लपवून ठेवलंय त्या अमृतापासून की तुझं बाळ गेलंय. चित्र वाटलं ते प्लास्टिकचं बाहुलं घेऊन फिरतीये माझं बाळ. डायरेक्ट म्हणले मी प्लास्टिकचं बाहुला कशाला घेऊन फिरते. सगळं बघताना घरचे काहीच नाही बोलले, सगळेच येडे झाले तिच्या मागे. ही येड्याची गँग, त्यात एकटी शहाणी होते माई मी. जरा काही बोलायला गेले अमृताला, खरं सांगायला गेले तर तिला तो मॅडम भडकली आणि सनकण कानाखाली दिली की थोबाडीत मारलं, थोबाडीत. कळालं का. भैरवी म्हणते अगं चांगलंच झालं तुझ्या कानाखाली दिली, तुम्हाला मजा येते. अगं वेडे तसं नाही म्हणायचंय, कळतंय का जयंती, बायकोचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. अमृताला वेड लागलं म्हटल्यावर राजकुमारचं तरी डोकं ठिकाण्यावर राहणार का, तोही वेड्यासारखंच करणार ना. आणि याच त्याच्या वेडेपणाचा फायदा घ्यायचा आणि घरात घुसायचंय आपल्याला, कळतंय का. एवढी वेडी म्हटल्यावर नवरा दुप्पट वेडा होणार की नाही, तुला कळतंय का जयंती. मला चांगलीच ओळखते मी, तापट डोक्याचा, इतक्यात त्याला राग येतो. एकदा का त्या घरात शिरली ना, मग काय सगळी धमालच जयंती. तुझ्या लाडक्या नंदेचा काटा काढायचा, त्याच घरात थांबून तिचा काटा काढायचा, कळतंय का जयंती. जयंती म्हणते काय म्हटलं माई, आपण शिरूया म्हणजे मी जायचंय का. नाही, त्या वेड्या लोकांच्या घरात मी शिरणार नाही आणि त्यांच्यात एक मिनिट सुद्धा उभं राहणार नाही. टोटल वेडे, टोटल. काय करायचंय ना, कोणाच्या घरात शिरायचं, कोणाच्या घरात जाऊन काय करायचं तुम्ही करायचं. मी कुणाच्या घरात जात नसते, वेड्या लोकांच्या मध्ये तर अजिबात नाही. मी जर वेडी झाले तर काय व्हायचं, पैसे द्यायचे आणि मला मोकळं करायचं. मी त्यांच्या घरात जात नसते. विने गाडीतून इतका मोठा पैशांचा बंडल आणलेला असतो. जयंती पुढे असं बंडल करते. या पैशांसाठी सुद्धा वेड्यांच्या घरात जाणार नाही का. आता मात्र जयंतीची लाट टपकायला लागलेली असते. माई काय बोलताय तुम्ही, बंडलसाठी स्वर्गात जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही जयंती. मेंदळ्यांच्या घरात काय चीज आहे. आता जयंतीने पटकन ते पैशांचा बंडल घेतलेला असतो आणि खूप आनंदी झालेली असते. भैरवी म्हणते कधी जायचं, काय जायचं, कसं करायचं, काय वागायचं, सगळं काही सांगते. आता तू घरी जा. आता तेवढा पैशाचा बंडल घेऊन अगदी मटकत जयंती तिथून निघून गेलेली असते. भैरवीचं काम आता सोपं झालेलं असतं, कारण जयंती त्या घरात एंट्री करणार असते. आता अमृता त्या बाळाला घेऊन गॅलरीमध्ये उभी असते आणि त्या बाळासोबत बोलत असते, त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असते आणि एकटीच त्याच्याशी गप्पा मारत असते. म्हणते लवकर उठू आणि गार्डनमध्ये जाऊन कोवळ्या उन्हामध्ये बसूया. आणि हो माझ्या छकोलीला आंघोळ घालायला उद्या मावशी येणार आहे. गरम गरम पाण्याने छान चोळून आंघोळ घालणार आहे. छकुली उद्या मावशी येणार ना, तुला फ्रेश वाटणार बघ आंघोळ झाल्यावर. इतकी काय गप्पा मारत असते ही अमृता आणि तेवढ्या सावली तिच्या जवळून चाललेली असते. सावली अमृताची ही अवस्था बघते, तिला फार वाईट वाटतं. ती आता प्रयत्नच करत असते, वेळच बघत असते. अमृता एकटी असली की तिला खरं काय ते सांगून टाकायचंच. सावली आता अमृताच्या जवळ येते आणि वहिनी असं म्हणते, बोल की काय ग सावली, ती तुमचं बाळ झोपत का नाहीये. बघ की हट्टी येते, झोपतच नाही, असं त्रास देतं बरं सावली.
रात्रभर जागं असतं. सावली म्हणते, एक विचारू का वहिनी, तुमचं बाळ अजिबातच हालचाल करत नाहीये. बघा की जरा, तुम्ही डोळे उघडून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाळ अजिबातच हलत नाहीये. पासून बघते ते एकटकच बघते वहिनी, बघा तुम्ही. आता सावली अमृताला हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुझ्या हातातलं बाळ खोटं आहे, म्हणजे प्लास्टिकचं आहे. ती त्याच्या पापण्या पण हलत नाहीये, एकटक बघतय, बघा तुम्ही जरा. तर म्हणते, त्याच्या काय म्हणतेस ग, मुलगी ती छकुली, छकुली म्हणतीला. सावलीच्या बोलण्याचा काही एक परिणाम होत नसतो अमृतावर. ती आता टाळ्या वाजवते, छकुली माझ्याकडे बघ, छकुली छकुली. छकुली काय बघत नसते, बघा की वहिनी, बघतच नाहीये ती. त्या बाहुलीला उभं करते आणि म्हणते, बघ बघितलं ना, तुझ्याकडे बघितलं ना सावली. सावली, तुझा आवाज पहिल्यांदा ऐकलाय ना, त्यामुळे तू अशी बोलत नाहीये. ती बोलेल हळूहळू. मुली हळूहळू तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते, वहिनी बघा की ती हसत तर नाहीच आहे, पण रडत सुद्धा नाहीये. ती बघत नाही, हसत नाही, रडत नाही. काय वहिनी. आता रागाने म्हणते, काय ग, पहिल्यांदा बघती का बाळ, आणि लगेच हसायला लागलेली असते. अगं बाळ मूडवर असतं, जसे मूड असतील तसं बाळ रिॲक्ट होतं. ती ना तेव्हा सेम बाबांसारखी वागती, अगदी हट्टीपणा करते बघ सावली. सावली हसली हसली हसली, बघितली ना तू. तर म्हणते, सावली काकूला दिसतच नाही, तू हसती, बोलती, रडती, बघ कशी वेड्यासारखी मला विचारती. छकुली सांग तिला, तिचं अंग किती थंडगार आहे, बघा की तुम्ही. बाळाचं शरीर उबदार असतं, ती कशी थंड आहे, वही तुम्ही हात तर लावा. म्हणते, हो ना, थंड पडली आहे सावली. अमृता आता कुठेतरी शांत झालेली असते आणि हो ग सावली, खरंच छकुली थंड आहे असं म्हणत म्हणत अमृता तिला पोटाजवळ अजून घेते जवळ आणि तिथून निघून गेलेली असते. सावलीने एवढा प्रयत्न केलेला असतो सत्य परिस्थिती सांगण्याचा, पण अमृता सत्य परिस्थिती स्वीकारायला तयारच नसते. ती म्हणते, अजून प्रयत्न करायला लागतील म्हणजे वहिनींना काय ते खरं कळेल, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाहीये. आता राजकुमार असतो, गॅरेजवरून घरी चाललेलो असतो. कुमार गाडी चालू करतो, तेवढ्यात लगेच जयंती येते आणि गाडी बंद करते. राजकुमार इतका रागाने बघतो जयंतीकडे. राजकुमार रागाने बघतो आणि जयंतीला म्हणतो, चालू कर ती गाडी. एवढ्यात काय इकडून भैरवी आलेली असते. अरे राजकुमार ऐक की. भैरवी आणि जयंती दोघे मिळून आता राजकुमारला टार्गेट करत असतात, त्याच्या डोक्यात नको नको त्या गोष्टी भरवणार असतात. परत जयंती आणि भैरवी अगदी तोंडासमोर उभा राहतात. कसा आहे रे राजकुमार तू, भैरवी त्याला विचारते. सकाळीच भेटलो बरं राजकुमार, जगात निघून गेलास. तर जयंती भेटली, तिने तुमच्या घरात जो प्रकार झालाय तो सगळं मला सांगितला. त्याची अवस्था, सगळा प्रसंग ऐकून वाईट वाटलं रे राजकुमार. फारच वाईट अवस्था झाली रे तिची. माझ्या नशिबात होतं तेच घडलंय. भैरवी म्हणते, नशिबात? राजकुमार काय नशिबात होतं रे? नशिबात वाढून ठेवलंय, कळतंय का तुला? तुझ्या नशिबात कुणीतरी वाढलंय. राजकुमार सत्य परिस्थिती बघ. सावलीचा राग येतो रे, तिनेच सगळं केलंय बघ. तुझ्या बायकोची अवस्था सावलीमुळे झालीये. शी रे ती, ज्याच्या आयुष्यात जाते ना त्याच्या आयुष्यात अंधारच आणते सगळा. तिच्या घरात आली, सगळ्यात जवळचं कोण? अमृता. काय अवस्था केलीये ते अमृताची तिने. अमृतावर तिची सावली पडली आणि तिच्या संसाराला दृष्ट लागली. बघ की आनंदावर विरजण टाकले. फक्त आणि फक्त त्या सावलीमुळे घडलंय या सगळं. जयंती मुद्दामून राजकुमारच्या डोक्यात भरवत असते की जे काही झालंय अमृतासोबत ते सावलीमुळेच झाले. सगळ्या गोष्टीला सावली जबाबदार आहे. सावलीचा दोष नाही, अजिबात काही बोलायचं नाही. तिचा दोष नाही असं कसं म्हणतोय राजकुमार तू? सावलीने काही एक केलेलं नाहीये, सावली निर्दोष आहे. अमृताचा हट्ट होता मंदिरात जायचं म्हणून सावली तिला घेऊन गेली. काय रे राजकुमार, तुला कोणी सांगितलं? अमृताने सांगितलं का मी हट्ट केला? सावलीनेच सांगितलं ना. अरे सावलीच्या चुका लपवण्यासाठी सावली सांगते की अमृताने हट्ट केला म्हणून मी गेले तिला घेऊन. तसं काही नाहीये, सावलीने मुद्दामूनच नेलंय. अमृताबरोबर हा प्रसंग घडवायचा होता ना म्हणून. राजकुमार कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नको रे. का प्रत्यक्ष ती सांगणार आणि तू ऐकणार काय राजकुमार? तरी अमृता भोळी आपली. सगळ्या भोळ्यापणाचा फायदा घेतला या सावलीने. तिथे काय घडलं हे कोणालाच माहित नाहीये. अमृताची परिस्थिती फार वाईट आहे. मग सावली जे सांगणार त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि सावली तिच्याच बाजूने सगळं काही सांगणार ना. तिची चूक हे कसं सांगणार राजकुमार? काय झाकायचं, सावली सांगेन ते निमूटपणे ऐकायचं आणि स्वीकार करायचा, बस. आपल्या हातात तेवढंच आहे. ती सावली एक नंबरची लब्बाड आहे, लब्बाड. राजकुमार म्हणतो, बासा आता भरपूर झालं आणि हद्द पार केली, एकही शब्द बोलायचा नाही. सावलीच्या नशिबात बाळाचं सुख नाहीये, मग दुसऱ्याच्या नशिबात बाळाचं सुख असलेलं ती हिरावून घेणारच ना. तिला कसं बघवणार? म्हणूनच अमृताच्या नशिबाचे बाळाचं सुख होतं, तिने हिसकावून घेतलं. तुझ्या लक्षात येत नाही का रे राजकुमार? सगळा खेळ सावलीचा आहे. कशी माहिती का? दिसते ना तशी नाहीये, फार आतल्या गाठीची. स्वतःला बाळ होणार नाही मग दुसऱ्याला आनंद का मिळू द्यायचा म्हणून तिने सगळं घडवलंय. मध्ये येऊन सगळा काही प्रकार केलाय तिने. मला माहिती की मुद्दाम अमृतावर हा वेळ आणलाय तिने. कुमार भैरवीवर धावून गेलेलो असतो. तुझ्या तर. आणि लगेच जयंती मध्येच बोलते, ती ना दिसते तशी नाहीये दादा, फार विचित्र आहे ती. कधीपासून ओळखता? सारंग साहेबांशी लग्न झालं तेव्हापासून.
मी तिला पहिल्यापासून ओळखते. यंत्री ती एक नंबरची पाताळ यंत्री. सावलीला समजणं एवढं सोपं नाही. राजकुमारच्या डोक्यात काहीही भरवलेलं असतं जयंतीने आणि भैरवीने, जेणेकरून राजकुमार घरी येणार, सावली सोबत भांडण करणार आणि मग काय त्या घरात भांडणांना सुरुवातच होणार. सावली आता इकडे ताराच्या रूम मध्ये आलेली असते. ड्रेस जो पाठवलाय ना अजिबात फिटिंग नाहीये. शूटिंग सुरू करायचं मी कसं करू सावली तू सांग बरं. ताराचा आता वेगळाच प्रॉब्लेम असतो आणि सावली ताराकडे वेगळ्याच याच्याने आलेली असते. ते होईल सगळं व्यवस्थित, पण मला तुम्हाला महत्वाचं विचारायचंय, देता का उत्तर? अच्छा, गाण्याचं रेकॉर्डिंग करायचंय या आठवड्यात. मला माहिती सावली, त्याबद्दल नाही बोलायला आली मी, दुसरंच महत्वाचं बोलायला आले होते. म्हणते काय झालंय सावली बोल आता. तिची जी काही अवस्था आहे आणि घरातलं वातावरण आहे ना, वाटतंय का तुम्हाला? पण काही म्हटलं किंवा बोललं तर काहीच उपयोग नाहीये. शब्द कोणाचा असतो? फक्त मॉमचं चालतं या घरात. कोणाच्या शब्दाला किंमतच नाहीये. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाहीये सावली. सावली म्हणते हो, पण तुला हे पटतंय का? जे काय चाललंय अमृता वहिनीच्या बद्दल ते पटतंय का तुला? सगळं माहितीये, कळतंय, मग आपण गप्प का बसतोय? वहिनीने या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवाय तारा. आता सावली ताराला म्हणत असते की तू पण मला मदत कर, वहिनीने आपण सगळ्यातून बाहेर काढूया. वाटत नाही का वहिनींच्याकडे बघून? वाटतंय का सावली? का वाटत नाहीये? वाटतंय की आपण लवकरात लवकर या सगळ्यातून वहिनींना बाहेर काढू. ताराचं तू मला मदत केली तर नक्कीच आपण बाहेर काढू शकतोय वहिनी. पण ते कसं सावली? इम्पॉसिबल आहे ते. मॉम आपल्याला जिवंत ठेवणार नाही. सावली सगळ्यात महत्वाचं, मला या कोणत्याच भानगडीत पडायचं नाहीये. आणि मॉमला जर कळालं की मी सगळ्या याच्यामध्ये सामील आहे तर मॉम काय मला माफ करणार नाही. कसं बसं मला घरात घेतलंय, आता हाताला धरून बाहेर काढतील. आणि आता मला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये बाई. कुठेतरी गोष्टी मार्गी लागायला लागल्या. माझं करिअर सुद्धा छान सगळं सेट होतंय. आता मला कुठलीच विषयाची परीक्षा घ्यायची नाही. तेव्हा प्लीज सावली, मी नाही मदत करू शकत तुला. मला कोणतीच मदत करायची नाहीये. तारा मॅडम प्लीज प्लीज. नाही बाई सावली, मला रिस्क घ्यायचीच नाहीये. सावली सुद्धा ताराला कन्व्हिन्स करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. सगळं तुमचं म्हणणं पटतंय, पण एकदा अमृता वहिनीचा विचार करा ना प्लीज. त्यांना सत्य परिस्थिती सांगणं किती गरजेचं आहे. असं खोटं किती दिवस जगू द्यायचंय? करतीच सावली मी विचार, वहिनींचा विचार करत नाही असं कसं होणार? ते बोलतीये ना ते सगळं काही पटतंय, पण तरी सुद्धा मी तुला मदत करणार नाही. तुम्ही ऐका, अमृता वहिनीचं हे असं वागणं तुमच्या करिअर मधलं कुठल्या लोकांना जर कळालं तर काय इफेक्ट होणार तुमच्या करिअरवर? आवडणार आहे का? लोकांनी काहीतरी बोललेलं तुमच्याबद्दल, काहीतरी प्रॉन्टिंग केलेलं, तुमच्या घरच्या पर्सनल गोष्टींमध्ये लोकांनी डोकं घातलेलं, तुम्हीच सांगा तारा मॅडम. ताराला पटलेलं असतं जे सावली म्हणतीये अमृताला सगळ्यातून बाहेर काढायचं. ताराला कुठेतरी ते म्हणणं पटतं आणि तारा शांत झालेली असते. सावली ठीक आहे, तू जे म्हणते ते आपण करूया, पण तुझं म्हणणं काय आहे? अमृता वहिनीला कसं बाहेर काढायचं तू सांग. त्या पद्धतीने तुला मदत करायला मी तयार आहे. आता कशी बशी तारा तयार झालेली असते सावलीला मदत करायची, अमृताला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी. मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे तारा मॅडम, त्यासाठी मला तुमची मदत हवी आणि मी जसं सांगेल तसंच तुम्ही करा. आपण एक छोटासा प्रयत्न करून बघू. त्यानंतर बहिणींना सत्य परिस्थिती ऑटोमॅटिक कळेल. आपण सांगण्याचा प्रयत्न करूया त्यांना. सत्य परिस्थिती काय म्हणजे वहिनी सत्य काय हे जाणून घेतील आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना मदत होईल. आता सावली आणि ताराने जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि काहीही करून अमृताला सत्य परिस्थिती सांगायची. आता मात्र अमृताला जेव्हा सत्य परिस्थिती कळेल तेव्हा अमृता कशी रिॲक्ट होणार किंवा अमृता रिॲक्ट झाल्यावर त्याचे परिणाम काय होईल हे सगळं भलतं अवघडच आहे आपल्यासाठी. आणि हे जर जेव्हा तिलोत्तमाला कळणार की सगळं जे केलंय त्यामागे सावली आहे, आता मात्र तिलोत्तमा काय शांत बसणार नाही आणि तिलोत्तमा सावलीला शिक्षा करणार यात काही शंकाच नाही. तेव्हा मित्रांनो बघू आता सावलीला काय शिक्षा करणार तिलोत्तमा आणि सावलीला आता काय भोगायला लागते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.